नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच नवनियुक्त देशभरामध्ये राज्यभरामध्ये नवीन जिल्हाध्यक्षपदाच्या महानगराध्यक्ष असतील, शहर अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील अशा प्रकारचे निवड झालेले आहेत. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्ष नेते देशाचे राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरामध्ये नोंद झालेले आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी महाराष्ट्राच्या निवडीमध्ये प्रमुख होते. आज विशेषतः बघितलं गेलं तर काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी असल्याचं पाहायला मिळतं. याचं कारण विशेषतः बघितलं गेलं सर्वसामान्य लोकांना प्रतिक्रिया भेटत आहेत, कार्यकर्त्यातून प्रतिक्रिया भेटत आहे. विद्यमान खासदारांनीच या ठिकाणी जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजगीचं पाहायला मिळत आहे. त्या बाजूला दुसरं बघितलं तर काँग्रेस पक्षाचे जे कित्येक वर्षापासून निस्वार्थपणे काम करत असतात, ज्यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली 3 अभियानांमध्ये ज्यांनी यशस्वीपणे काम केलं आणि त्याच कार्यकर्त्याला या ठिकाणी 4थ्या अभियानात एखाद्या पदासाठी वरच्या लेवलवर अपात्र का केलं गेलं हा देखील नागरिकांमध्ये, युवकांमध्ये आणि सर्वसामान्य काँग्रेसजनांमध्ये हा प्रश्न आहे. आपल्याशी सविस्तरपणे बोलण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व या ठिकाणी जे काँग्रेस पक्षाचे काम करत असतात ते सन्माननीय केदारजी पाटील साळुंखे सर उपस्थित आहेत. सर, स्वागत आहे आपलं युवा राज्य. सर, नुकत्याच या ठिकाणी नवनियुक्त झालेल्या आहेत, काय सांगाल एकंदरीत त्या निवडीबद्दल आपलं काय वाटतं? पहिली प्रतिक्रिया आपली. आपण सांगितल्याप्रमाणे राहुलजी गांधी यांच्या अभियान जो आहे, राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून संघटन सृजन अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या निवडी करण्यासाठी राबवण्यात आलेलं होतं. त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा संघटन सर्जन अभियान राबवण्यात आलं आणि त्या संघटन सर्जन अभियानामधून नांदेड दक्षिणचे अध्यक्ष म्हणून या भागाचे खासदार रवींद्र चव्हाण हे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत आणि नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष म्हणून विठ्ठल पावडे आणि शहराचे अध्यक्ष म्हणून अब्दुल गप्पार यांची ह्या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि ती निवड पक्षाने आणि राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून संघटन सर्जन अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. दादा, एकंदरीत बघितलं गेलं तर सगळ्यात जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये असंतोषाचं वातावरण आहे. त्याचं कारण असं आहे की विद्यमान खासदारांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? आपण जो प्रश्न विचारला ते प्रश्न अनेक लोक आम्हाला देखील विचारत आहेत. काँग्रेसमध्ये देखील संभ्रम आहे की संघटन सर्जन अभियान जे राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून जे अभियान सुरुवात झालं, या अभियानाचा मुख्य उद्देश असा होता की सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या पदावरती न्याय दिला पाहिजे आणि कुठल्याही नेत्याचं, मग ते खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, माजी मंत्री असतील, अशा कुठल्याही नेत्याची शिफारस न घेता एक चांगला कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता ज्यांनी पक्षामध्ये एकनिष्ठ राहिलेला आहे, पक्षामध्ये काम केलेलं आहे, अशा कार्यकर्त्याची, सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड त्या पदावरती झाली पाहिजे असा हा उद्देश असताना आज खासदार रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याचे नेते आहेत. आम्ही संघटना म्हणजे चालवत असताना जिल्ह्याचे खासदार म्हणून आमचं एक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्याच नेत्यांनी कार्यकर्त्याचं पद घेतल्याच्या नंतर जनता आणि काँग्रेस कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं संभ्रमामध्ये आहे. यालाच लागून प्रश्न असा आहे, दक्षिण काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी तुम्ही इच्छुक होतात, बरोबर, आणि त्याच अनुषंगाने 3 या ज्या मोहिमा होत्या, अभियान होते, त्यामुळे तुम्ही पात्र होतात, पण जिल्हाध्यक्ष पद मागितल्यामुळे 4थ्या अभियान तुम्हाला अपात्र केले असं वाटतंय का तुम्हाला? निश्चितपणानं राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून 2005ला 1 बूथ 11 यूथ अशी संकल्पना राबवण्यात आली. त्यावेळेस मी तालुक्याचा समन्वयक म्हणून काम केलेलं आहे. 2007-08 मध्ये राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी का सिपाही नावाची एक अभियान राबवलं गेलं. त्या अभियानामध्ये देखील मी नांदेड जिल्ह्याचा समन्वयक म्हणून काम केलेलं आहे. राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य युवकांना युवक काँग्रेसमध्ये संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून युथ काँग्रेसमध्ये निवडणुका घेतल्या. त्या निवडणुकीमध्ये देखील मी नांदेड लोकसभेचा अध्यक्ष झालो, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस झालो, नव्हे तर अखिल भारतीय युवक काँग्रेसमध्ये देखील मला काम करण्याची त्या माध्यमातून संधी मिळाली होती. पण याच राहुल गांधी साहेबांच्या संकल्पनेतून जे संघटन सर्जन अभियान या ठिकाणी राबवण्यात आलं, या संघटन सर्जन अभियानामध्ये मी नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी मी इच्छुक होतो. पण निश्चितपणानं त्या ठिकाणी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले का काय माहीत नाही. मी खासदार साहेबाचं ज्यावेळेस माझं बोलणं झालं त्यावेळेस खासदार साहेबांनी मला सांगितलं की माझी जी निवड झालेली आहे, मी अर्जही त्या ठिकाणी केलेला नाही, पण वरूनच माझी त्या ठिकाणी निवड झाली, अशा पद्धतीचं उत्तर मला त्यांच्याकडून मिळालेलं आहे. असो, संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना ते जरी अध्यक्ष असले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली देखील आपण निश्चितपणाने या ठिकाणी काम करणार आहोत.
नक्कीच. दोन दिवसापासून तुमचा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फेसबुक असेल त्या ठिकाणी वसंतराव चव्हाण साहेबांचा फोटो पाठीमागा आहे. कदाचित साहेब गेल्यानंतर तो व्हिडिओ आहे आणि त्यावेळेस रवींद्र चव्हाण तुम्हाला सांगतात की तुम्ही भरपूर साहेबांना मदत केलेली आहे, आम्ही तुम्हाला येणाऱ्या भरपूर सहकार्य करू, अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे. याच्या पाठीमागचं काय सांगाल? आणि या व्हिडिओ बघून आता जे निवडी झाल्यात त्या अनुषंगाने सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये एक संतापाचं वातावरण आहे आणि यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? जो व्हिडिओ आज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तो निश्चितपणानं वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो, नव्हे तर पूर्ण लोकसभा पिंजून काढली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम केलं आणि ते निश्चितपणानं लोकसभेला निवडून आले. निवडून आल्याच्या नंतर त्यांचं दुर्दैवानं अकाली निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या पोटनिवडणुकीच्या ठिकाणी आमचे आताचे खासदार आपले रवींद्र चव्हाण साहेबाची त्या ठिकाणी वर्णी लागली आणि त्यामधल्या काळामध्ये मी ज्यावेळेस खासदार आपले रवींद्र चव्हाण आहे त्यांची भेट घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या वडिलांसाठी एवढं काम केलेलं आहे, मी तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही. आणि ते व्हिडिओ आज जो व्हायरल झालेला आहे तो आज व्हायरल याच्यासाठी झालेला आहे की ज्या ठिकाणी मी इच्छुक होतो त्याच ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी ते नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पद घेतल्यामुळं आमचे जे काही समर्थक कार्यकर्ते आहेत तो व्हिडिओ त्यांनी शेअर केला आणि ते निश्चितपणानं बऱ्याच लोकांनी ते पाहिलेलं आहे आणि तो बराच व्हायरल त्या ठिकाणी झालेला आहे. पण निश्चितपणानं आमच्या समर्थकालाही असं वाटतं की आपण एवढं या ठिकाणी काम केलं, पहिली निवडणूक असेल किंवा दुसरी निवडणूक असेल किंवा काँग्रेसमध्ये आपण एकनिष्ठ राहून या ठिकाणी 25 वर्षापासून आपण एक संघटनेचं काम आपण करत आहोत आणि करत राहणार आहोत. कुठल्याही आमच्या समर्थकाला वाटते की आपला नेता आपला कार्यकर्ता हा त्या ठिकाणी त्या पदावरती बसला पाहिजे, हे निश्चितपणानं वाटते. त्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांच्याही तीव्र भावना आहेत की आपल्याला त्या पदावरती आपल्याला न्याय रवींद्र चव्हाणांनी द्यायला पाहिजे होता. अशा पद्धतीची भूमिका आज आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न दादा, यानंतरची आपली भूमिका काय असेल? एकंदरीत आपले काँग्रेसमध्ये जे समर्थक आहेत कार्यकर्ते नाराज तर आहेतच, त्या नाराजीनंतर आपली आता पुढची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. एकंदरीतच बघितलं गेलं तर तुमचं देखील नेतृत्व सर्व पक्षासाठी खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असतील, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील, त्या प्रत्येक पक्षाला तुमच्यासारखं नेतृत्व हवं असं वाटतं असतं. त्या अनुषंगाने आता तुम्ही नाराज झालात पण इतर पक्षात देखील तुम्हाला संपर्क मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यानंतरची तुमची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे, काय सांगाल? निश्चितपणानं आपण ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला, आपण काँग्रेस हा पक्ष नसून काँग्रेस हा एक विचार आहे आणि ह्या विचारधारेशी आम्ही जोडल्या गेलेलो आहोत. माझे स्वतः आजोबा स्वतंत्र सैनिक होते आणि स्वतंत्र सैनिक फॅमिलीमधून आपण येत असल्यामुळं एक काँग्रेस विचारधारेशी आपण जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या काँग्रेस विचारधारेशी काम करत असताना मी आता सांगितल्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांच्या तिन्ही अभियानामध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर मी नानाभाऊ पटोले यांच्या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस देखील राहिलेला आहे. पण पक्षाने मला ह्या नवीन कार्यकारिणीमध्ये प्रदेश सरचिटणीस पदावर देखील त्या ठिकाणी संधी दिलेली नाहीये. आज मी जिल्हाध्यक्ष म्हणून नांदेड दक्षिणसाठी इच्छुक होतो, त्या ठिकाणी देखील मला काही टेक्निकल प्रॉब्लेम सांगून मला त्या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे. निश्चितपणानं अनेक लोकांचे आणि समर्थकांचे मला बऱ्यापैकी फोन येत आहेत की बाबा आपण या पुढची भूमिका काय करायची. निश्चितच आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की काँग्रेस विचाराशी आम्ही बांधिलकी आहोत आणि काँग्रेस आम्ही सोडून जाणार नाहीयेत आणि काँग्रेसमध्येच आपल्याला जरी नाही पद मिळालं तरी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काँग्रेस विचारधारेशी आम्ही काम करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणानं आदरणीय या जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणानं नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्याचं काम निश्चितपणानं करणार आहोत. नक्कीच. हे होते आपल्याशी बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व, ज्यांनी आता सांगितलं की पद जरी भेटलं नाही काँग्रेस पक्षामध्ये शेवटपर्यंत काम करत राहू. धन्यवाद सर.